आपण आता 8व्या लाईनीला सुरुवात करणार आहोत. तर आपली सुई बाहेरून आहे, तर एक मी क्रीम कलरचा घातला आहे आणि 2 ऑरेंज कलरचे मोती घातलेत. तर सुई फिरवून हे केशरी मोत्यातनं काढून घ्यायचे. आता इथे आतली बॉर्डर आहे, एक क्रीम आणि एक केशरी. इथे 2 केशरी कलरचे मोती घालायचे आहेत. आता इथे आउटलाईनसाठी एक मोती क्रीम कलरचा आणि एक ऑरेंज कलरचा. हे बघा, इथे 2 ऑरेंज कलरचे मोती घालायचे आहेत. आता इथे बघा, ही खालची जी ओळ आहे 1 2 3 4 व्हाईटवाली, तर सेम आता जसे मोती आहेत त्याच पद्धतीने इथे विणकाम करायचं आहे. इथे व्हाईटवर व्हाईट येऊ द्यायचं आहे, इथे ऑरेंजवर ऑरेंज, इथे व्हाईटवर व्हाईट, इथे ऑरेंजवर ऑरेंज, व्हाईटवर व्हाईट, ऑरेंजवर ऑरेंज आणि व्हाईटवर व्हाईट. तर आता 1 2 3 4 5 6 आणि 7 हे खाली जे आहेत कलर त्याच याच्यानुसार मी हे वरती करत जाणार आहे. तर ते मी करते आणि मग तुम्हाला दाखवते. हे बघा, मी सांगितल्याप्रमाणे ह्या इथून सेम खाली जसे आहेत मोती तसेच वरच्या साईडनी घालून घेतलेले आहेत. आता इथे आपल्याला 2 केशरी कलरचे मोती घालायचे आहेत. इथे हे आउटलाईनपर्यंत अजून 2 केशरी कलरचे मोती घालायचे आहेत आणि नंतर परत हा काट करायचा आहे. तर मी तिथपर्यंत करते आणि मग पुढचं दाखवते. हे बघा, आतले मी 2 केशरी कलरचे करून घेतलेत. आता इथे बॉर्डरवर बॉर्डर येणार आहे, प्लेनवर प्लेन, परत बॉर्डरवर बॉर्डर, परत प्लेन आणि परत बॉर्डरवर बॉर्डर. आता ही अशी खालच्यासारखीच पूर्ण ही लाईन वरती इथे विणून घ्यायची. तर आपल्या आता वरच्या साईडनी पण असे 3 व्हाईट कलरचे मोती येतील, बाकीचे ऑरेंज कलरचे येतील. आता ही आउटलाईन झाली, मध्ये ऑरेंज कलर आहे. आता इथे ऑरेंज कलर आहे म्हणून ऑरेंज कलर घालायचा आहे. परत आता बॉर्डर आहे म्हणून एक व्हाईट आणि एक ऑरेंज. ज्या पद्धतीने तुमची सुई निघेल त्या पद्धतीने मोती घालायचे आहेत. आता इथे दोन्ही ऑरेंज घालायचे आहेत.
आता इथे बॉर्डरचा भाग असल्यामुळं एक क्रीम आणि एक ऑरेंज, एक क्रीम आणि एक ऑरेंज असे 2 मोती घालून हा चौकोन पूर्ण करायचा आहे. आता सुई ह्या दोन्ही मोत्यातनं फिरून वरच्या साईडनी बाहेर काढून घ्यायची आहे. आता इथे आपली 9वी ओळ चालू होणार आहे. हे बघा, 9व्या ओळीला सुरुवात करताना आधी आपली आतल्या बाजूनी सुई आली म्हणून 2 ऑरेंज आणि एक व्हाईट कलरचा मोती घालायचा आहे. असे 3 मोती घालून हा चौकोन पूर्ण करायचा आहे. तिसरी जी बॉर्डर आहे डाव्या साईडनी, तर त्या सिक्वेन्सनीच हे 3 चौकडे करून घ्यायचे. आता येणारा चौकडा हा वरती सुई आहे म्हणून वरती ऑरेंज आणि मग व्हाईट, मग परत दोन्ही ऑरेंज आणि मग परत ऑरेंज आणि व्हाईट. तर हे 3 चौकडे मी करून घेते आणि मग पुढे कसं करायचं ते तुम्हाला सांगते. सेम पद्धतीनेच खाली जे चौकडे आहेत त्याच सिक्वेन्सनी आपल्याला वरती मोती घालायचे आहेत, म्हणजे पूर्ण अशी आउटलाईन आपल्याला मध्ये दिसायला पाहिजे. तर ते मी ह्या लाईनीपर्यंत करून घेते आणि मग पुढचं सांगते. हे बघा, मी सांगितल्याप्रमाणे त्या आतल्या 3ऱ्या लाईनीपर्यंत विणकाम करून घेतलेलं आहे. आता इथे हे आपण खाली जसे 5 घातले होते, 1 2 3 4 5, त्याचप्रमाणे इथे पण हे 5 मोती आतल्या साईडनी येऊ द्यायचे. आता हा आपला पहिला झालेला आहे, अजून आपल्याला 4 मोती येऊ द्यायचे. तर पहिलाच चौकोन म्हणजे 5 मोती येण्यासाठी 4 चौकडे विणावं लागतात. तर आता आपण हे 4 चौकडे सेम पद्धतीने विणणार आहोत, म्हणजे ती बॉर्डर ह्या इथपर्यंत येणार आहे. तर मी ते 4ही चौकडे करून घेते. मध्ये एक व्हाईट येणार आहे आणि वरती ऑरेंज येणार आहे. अशा पद्धतीने आपल्याला हे 5 एका लाईनीत बसतील असे चौकडे विणून घ्यायचे आहेत. हे बघा, मी एक करून दाखवते म्हणजे त्या आउटलाईनपर्यंत तुम्हाला लक्षात येईल कसं करायचं आहे ते. हे बघा, आपले आता एका लाईनीत 2 चौकडे झालेत. हा पहिला चौकडे म्हणते, 2 मणी क्रीम कलरचे झालेत. अशा आपल्याला 5 येऊ द्यायचे. तर सेम पद्धतीने मी करून घेते. ते 5 म्हणजे ह्या आतल्या लाईनीला इथपर्यंत येतील. तेवढे 3 चौकडे मी करून घेते आणि मग पुढे कसं करायचं ते सांगते. हे बघा, एका लाईनीत 5 क्रीम कलरचे मोती आलेले आहेत. आता इथे दोन्ही ऑरेंज कलरचे मोती घ्यायचे आहेत. आता इथे एक ऑरेंज आणि एक क्रीम कलर, कारण आपला आउटलाईनचा भाग आलेला आहे. आता इथे परत दोन्ही ऑरेंज कलरचे मोती येणार आहेत. आता इथे परत एक ऑरेंज आणि एक व्हाईट कलरचा मोती घ्यायचा आहे.
आता इथे एका लाईनीत ह्या 5 सारखे 3 मोती येऊ द्यायचे. तर पहिला आपला आलेला आहे. अजून मी 2 चौकडे सेम ह्याच पद्धतीने करून घेते. म्हणजे एक क्रीम कलर, एक ऑरेंज आणि नंतर परत वरती फिरवून येईल सुई, म्हणून मग एक केशरी आणि क्रीम कलर. तर हे 2 चौकडे मी विणून घेते आणि पुढचं कसं करायचं ते सांग. 3 मोती झालेत. 1 2 3. आता इथे दोन्ही ऑरेंज कलरचे मोती घालायचे आहेत. आता खाली ज्या पद्धतीने इथे मोती आहेत, आता आपण मधल्या साईडने आहोत म्हणून मी आधी सुई इकडनं काढून घेणार. मग हे बघा खाली आहे, मी आधी सुई अशी वरच्या साईडने काढून घेणार आहे. तर आपला खाली जसा सिक्वेन्स आहे पांढऱ्यावर पांढरा, केशरीवर केशरी, त्याच पद्धतीने आपल्याला 1 2 3 4 5 चौकडे करायचे आहेत. पांढरा कलर कुठे येणार आहे? मधल्या साईडने येणार आहे आणि वरती ऑरेंज कलर येणार आहे. तर असे हे चौकडे मी शेवटपर्यंत करून घेते, म्हणजे आपली इथे आउटलाईन अशी दिसेल. इथे सरळ दिसेल, इथे सरळ दिसेल आणि इथे सरळ दिसेल. तर आता मला एक ऑरेंज आणि एक क्रीम कलरचा मोती घालायचा आहे. बाकीचं मी पुढचं करून घेते आणि मग तुम्हाला पुढची ओळ कशी करायची ते सांगते. मी सेम पद्धतीनेच खाली जसं काम होतं तसं इथे वरती विणून घेतलं आहे. आता सुई ही वरच्या केशरी मोत्यातनं बाहेर काढून घेणार आहे. आता आपण 10व्या ओळीला सुरुवात करणार आहोत. तर 10व्या ओळीला पण हे खालचे जसे मोती आहेत त्याच पद्धतीने ह्या 3ऱ्या बॉर्डरपर्यंत विणकाम करायचं आहे. आता इथे पांढऱ्यावर पांढरा, म्हणजे आता इथे कॉर्नर असल्यामुळे सुरुवातीला 3 मोती येणार आहेत. तो पांढरा, 2 ऑरेंज असा 3चा चौकडा येणार. मग परत ज्या सिक्वेन्सनी सुई निघेल त्याप्रमाणे मोती घालून हा चौकडा येणार. मग परत ऑरेंजवर ऑरेंज आणि परत हा एक चौकडा येणार. तर ह्या 3 लाईनी मी खालच्याप्रमाणेच सेम विणून घेते. मधल्या साईडनी पांढरा येणार आहे आणि वरच्या साईडनी ऑरेंज येणार आहे. तर 1 2 3 3ऱ्या लाईनीपर्यंत किंवा 3ऱ्या बॉर्डरपर्यंत मी हे विणून घेते. हे बघा सेम 3 बॉर्डर मी विणून घेतले आहेत, म्हणजे ते 4 चौकडे माझी विणून झालेले आहेत. आता त्याच्या पुढच्या ज्या 3 हे जे 3 मोती दिसत आहेत व्हाईट कलरचे, तर ते सोडून ह्या व्हाईटपर्यंत, म्हणजे बघा कितवी लाईन येणार, 1 2 3 4 5 6, 6वी लाईन जी येते बॉर्डरची, उभ्या पकडा बरं का, आडव्या मोजायच्या नाहीत. उभ्या ज्या आउटलाईन दिसत आहेत आपल्याला पहिल्यापासून 1 2 3 4 5 आणि 6, 6व्यापर्यंत मध्ये आता सगळे केशरी कलरचे चौकडे विणायचे आहेत. आणि हा जो चौकडा येणार आहे आउटलाईनसाठी तो सेम पद्धतीने विणायचा आहे, केशरी कलर आणि क्रीम कलर. बाकीचे हे मधले पूर्ण केशरी कलरने येणार. इथे मध्ये कुठेच व्हाईट घालायचं नाही आहे. तर सेम चौकडे कारण चौकडा करताना काही अवघड नाही आहे. 2-2 मोती घालून चौकडा करायचा आहे. तर आपल्याला 1 2 3 4 5 5 चौकडे हे ऑरेंज कलरने विणायचे आहेत. आणि 6वा हा येणार आहे तो एक ऑरेंज आणि एक क्रीमचा येणार आहे. तर मी तिथपर्यंत विणून घेते आणि मग पुढे कसं करायचं ते तुम्हाला. हे बघा मी सांगितल्याप्रमाणे मधले 5 केशरी कलरचे मोती त्याने विणून घेतले आणि नंतर इथे आउटलाईनसाठी एक ऑरेंज आणि क्रीम कलर घालून हा चौकडा विणला आहे. आता इथून पुढे परत पूर्ण केशरी हे आउटलाईनपर्यंत विणायचं आहे, डावीकडून दुसऱ्या आउटलाईनपर्यंत. आणि नंतर ही आउटलाईन आणि ही आउटलाईन सेम पद्धतीनेच हे 2 चौकडे विणून घ्यायचे. तर ही ओळ मी ह्या आउटलाईनपर्यंत पूर्ण ऑरेंज कलरची विणणार आहे, म्हणजे 1 2 3 4 5 6 आणि 7 चौकडे आपले ऑरेंज कलरने येणार आहेत. मग नंतरचा येणारा हा एक क्रीम आणि एक ऑरेंजनी येणार आहे. नंतर परत 2 ऑरेंज आणि परत नंतर एक क्रीम आणि ऑरेंज. तर ह्या पद्धतीने मी हे सगळं विणून घेते. वाटलंच तर ह्या इथे आल्यानंतर परत एकदा रिपीट तुम्हाला सांगते. आता हे मधले 7 चौकोन मी जे आहेत ते पूर्ण ऑरेंज कलरनी विणून घेते.
13 एक 2 2 4 2 6 2 चूक 8 15 डिसेंबर आणि 13 ते हे मी ह्या तिसऱ्या आउटलाईनपर्यंत विणकाम करून घेतलेलं आहे. आता ह्या साईडच्या केशरी मोत्यातनं सुई बाहेर काढायची आहे. इथे 2 ऑरेंज कलरचे मोती घालायचे. आता सेम पद्धतीनेच खालचे 3 चौकडी विणायचे. म्हणजे इथे आउटलाईन आली पाहिजे. मग इथे परत केशरीची आउटलाईन म्हणजे केशरी भाग येणार आणि इथे परत क्रीम आणि ऑरेंजचा भाग येणार. आता आपली पहिली आउटलाईन आहे म्हणून एक ऑरेंज आणि एक क्रीम कलरचा मोती घालून ही बॉर्डरची लाईन तयार करते. आता इथे परत दोन्ही ऑरेंज मोती घालायचे. आता बॉर्डरची डिझाईन आहे म्हणून एक ऑरेंज आणि एक क्रीम कलरचा मोती घालायचा. आता सेम पद्धतीने मी हे 3 चौकडे खाली जसे आहेत तसेच इथे विणून घेणार आहे. तर सुरुवात फक्त सांगते मी तुम्हाला. पहिला चौकडा 3 मोत्यांनी येणार आहे. त्याच्यात एक क्रीम आणि 2 ऑरेंज येणार. मग नंतरचा एक ऑरेंज आणि एक क्रीम येणार. म्हणजे ज्या पद्धतीने तुमची इथे सुई निघेल त्या पद्धतीने मोती घालणार आहेत. आणि तिसरा जो चौकडा आहे तो 2 ऑरेंज मोत्यांचा येणार आहे. हे तर 3 चौकडे मी करून घेते आणि पुढे काय करायचे ते सांग. आता हे बघा सांगितल्याप्रमाणे मी 3 चौकडे विणून घेतलेत. आता ही जी मधली लाईन दिसते आहे, ही मधली लाईन बघा उभी, तर त्या लाईनीपर्यंत आपल्याला आतल्या भागात 6 हे ऑरेंज कलरचेच चौकडे विणायचे. आता म्हणजे तसा हा धरून 7वा येतो, पण हा आपण विणलेला आहे त्याच्यामुळे मी हा काउंट नाही करत आहे. 1 2 3 4 5 आणि 6 याच्यावर ऑरेंज कलर येणार आहे आणि इथे आउटलाईनवर एक क्रीम कलर आणि एक ऑरेंज कलर येणार आहे. तर मी ह्या पार्टपर्यंत मधले 6 ऑरेंज आणि नंतरचा एक व्हाईट आणि एक क्रीमनी चौकडा विणून घेते आणि मग पुढे कसं करायचे ते सांगते. हे 6 चौकडे आणि हा आउटलाईनचा चौकडा मी विणून घेतलेला आहे. आता त्याच्या पुढे आतमध्ये आपल्याला 1 2 3 4 5 चौकडे हे ऑरेंज कलरचे विणायचे आणि 6वा चौकडा जो आहे तो ऑरेंज आणि क्रीम कलरने घ्यायचा आहे. मधले सगळे हे ऑरेंज कलरचे येणार आहेत. 1 2 3 4 5 चौकडे ऑरेंज कलरचे येणार आहेत आणि नंतर 6वा जो येणार आहे तो एक ऑरेंज आणि एक क्रीम. तर मी हे तिन्ही म्हणते एवढं मी विणून घेते आणि पुढे कसं करायचं ते सांग. हे मी आतले 5 केशरी आणि नंतरचा हा चौकडा एक ऑरेंज आणि एक क्रीम कलरने विणून घेतला. आता इथे आता आपले दोन्ही ऑरेंज कलरचे मोती घालायचे आहेत. आणि परत सेम पद्धतीनेच खालच्या मोत्यांचा सिक्वेन्स पाहून
ही वरती बॉर्डर करायची आहे. तर एक क्रीम कलर आणि एक ऑरेंज कलर येणार, नंतर 2 ऑरेंज येणार आणि नंतर परत एक ऑरेंज आणि एक क्रीम कलरचा मोती घालून हे 3 चौकडे पूर्ण करायचे. तर मी ते करून घेते आणि नंतरची ओळ कशी करायची ते तुम्हाला सांग. हे बघा, आपण 13व्या ओळीला सुरुवात केली आहे. तर पहिले 3 चौकडे हे खालच्याच पद्धतीने घालायचे आहेत. हा काठ आणि इकडचा काठ हा सेम राहणार आहे. त्यामुळं हे 3 चौकडे मी खालच्या प्रमाणेच विणून घेते. म्हणजे जिथे व्हाईट असेल तिथे व्हाईट, जिथे ऑरेंज असेल तिथे ऑरेंज असं घालून पुढे कसं करायचं ते तुम्हाला. हे बघा, खाली जशा आउटलाईन झाल्यात, आता स्वस्तिकाचा हा आपली स्वस्तिकाची लाईन अशी असते बघा, प्लस साईनसारखी. तर आता इथे प्लसची लाईन सुरू झालेली आहे. प्लसच्या लाईनीतले 3 पार्ट झालेत, आता 4था पार्ट वरती चालू आहे. तर आपण परत असं वळवतो बघा. तर त्याच्या ह्या ज्या बॉर्डर आहेत त्या आता इथे ह्या आतल्या भागात सुरू झालेल्या आहेत. तर आता इथे आपल्याला सुरुवातीला एक ऑरेंज आणि एक क्रीम कलरचा मोती घालायचा आहे. आता इथे 2 ऑरेंज कलरचे मोती घालायचे. आता इथे एक ऑरेंज आणि एक क्रीम कलर. इथे परत एक क्रीम आणि एक ऑरेंज. ते ऑरेंज आणि एक क्रीम कलरचं. आता इथे दोन्ही ऑरेंज कलरचे मोती घालायचे. माझा दोरा संपलाय, मी तो लावून घेते आणि पुढचं कसं करायचं ते तुम्हाला सांगते. हे बघा, मी दुसरा दोरा लावून घेतला आहे आणि पहिला हा जो वायर राहिलेला आहे परत त्या दोघांची गाठ मारलेली आहे. आणि आता हा एक ऑरेंज आणि एक क्रीम कलरचा मोती घातला आणि जी आपली पहिली वायर राहिलेली आहे ही अशी ह्या 2 मोत्यांमधनं फिरवून घेणार आहे. म्हणजे ते गाठ मारलेलं वायर पक्कं राहतं. आता हा आधी चौकडा पूर्ण करणार आहे. तर हे एक्स्ट्राचं वायर कट करून घ्यायचं. हे बघा, आता इथे 2 ऑरेंज कलरचे मोती घालायचे.
आता इथे एक ऑरेंज आणि एक क्रीम कलरचा घालायचा आहे. हे बघा, आता हे जसे एका लाईनीत 3 आलेत तसे एका लाईनीत हे 5 पांढरे मोती आले पाहिजे. तर आता 4 चौकडे मी सेम पद्धतीने करणार आहे. सेम पद्धत म्हणजे कशी, एक ऑरेंज आणि एक क्रीम कलरचा मोती घालून हे पुढचे 4 चौकडे विणणार आहेत. तर ते करून घेते आणि मग पुढे कसं करायचे ते तुम्हाला. हे बघा, एका लाईनीत 5 हे पांढरे क्रीम कलरचे मोती आलेत. आता पुढचा जो आहे तो दोन्ही ऑरेंज मोती घालून चौकडा विणायचा आहे आणि बाकी राहिलेले 3 खालच्या पद्धतीनेच सेम विणायचे आहेत. जसं मी सुरुवातीला आधी 2-3 ओळीत सांगितलं की काठावर काठ येऊ द्यायचं आहे. तर मी हा एक चौकडा करते आणि नंतर राहिलेले 3 पुढचे हे चौकडे मी सेम खालच्या पद्धतीने, म्हणजे खालच्या ओळीत ज्या सिक्वेन्सनी मोती आहेत त्या पद्धतीने हा बॉर्डरचा भाग पूर्ण करून घेते. हे बघा, 3 चौकोन मी खालच्याप्रमाणेच विणून घेतलेले आहेत. आता इथे एक क्रीम कलर आणि एक ऑरेंज कलरचा मोती घालून तो चौकडा पूर्ण करायचा आहे. आता हे खाली जे 5 मोती दिसत आहेत आपल्याला, आपण पहिल्या याच्यावर सेम येऊ दिला. आता हा जो शेवटचा आहे तर त्या मोत्यापर्यंत आपण म्हणजे 1 2 3 मोती हे केशरी कलरने विणायचे आहेत आणि चौथा मग एक ऑरेंज आणि एक क्रीमने विणायचा आहे. मधले तिन्ही केशरी, दोन्ही मोती केशरीच येणार आहेत. तर असे 3 चौकडे केशरीने विणायचे आणि चौथा सेम एक ऑरेंज आणि एक क्रीमने विणायचं आहे. तर मी हे 4ही चौकडे विणून घेते आणि मग पुढचं सांगते. मी इथपर्यंत विणून घेतलेलं आहे. आता इथे दोन्ही ऑरेंज कलरचे मोती घालायचे आहेत. मी प्रत्येक चौकडा विणून दाखवू शकत नाही कारण व्हिडिओ भरपूर मोठा बनतो. त्यामुळे मी जे सांगते त्याकडे नीट लक्षपूर्वक ते ऐका व त्याप्रमाणे विणत तुमची डिझाईन पूर्ण करा. आता इथे परत एक क्रीम आणि एक ऑरेंज मोती येणार आहे. एक क्रीम आणि एक ऑरेंज. आता इथे दोन्ही ऑरेंज कलरचे मोती आहेत.
ह्या स्वस्तिकाला सगळी डबल बॉर्डर असल्यामुळं मला स्टेप बाय स्टेप सांगावं लागते. आता इथे एक क्रीम आणि एक ऑरेंज मोती घालायचा. परत सुई फिरवून घ्यायची. आता इथे दोन्ही ऑरेंज कलरचे मोती घालायचे. जिथे बरेच चेंजेस आहेत तिथे मी हे चौकडे तुम्हाला विणूनच दाखवते आहे. आता इथे एक क्रीम कलर आणि एक ऑरेंज कलर घ्यायचा आहे. एक क्रीम आणि एक ऑरेंज. आता दोन्ही पण ऑरेंज कलरचे घ्यायचे. आता इथून हा जो भाग आहे 5 चौकड्यांचा तो सेम पद्धतीने खाली जसा केलेला आहे तसाच विणायचा आहे. जिथे जिथे पांढरे दिसतील तिथे तिथे पांढरे येऊ द्यायचे आहेत आणि जिथे ऑरेंज आहेत तिथे ऑरेंज येऊ द्यायचे आहेत. 1 2 3 4 5 5 चौकडे आपल्याला विणायचे आहेत. तर मी पहिला चौकडा तुम्हाला खालच्या पद्धतीने विणून दाखवते. आता आपली सुई मधल्या साईडने येणारे मोती ही आपले नेहमी पांढरे असणार आहेत. तर आपण एक पांढरा घातला आहे आणि एक ऑरेंज मोती घातला आहे आणि ही आतल्या स्वस्तिकाची आउटलाईन पूर्ण केली आहे. आता राहिलेले सेम खालच्या पद्धतीनेच चौकडे विणून घ्यायचे आहेत. आता इथे ऑरेंज आहे म्हणून दोन्ही मोती ऑरेंज घालणार, मग एक क्रीम आणि एक ऑरेंज घालणार, मग परत 2 ऑरेंज येणार आणि नंतर एक क्रीम आणि एक ऑरेंज येणार. तर हे 4 चौकडे मी विणून घेते. मग हा आपला दुसरा पार्ट तयार होईल. हे बघा मी तो काठ विणून घेतलेला आहे. इथे आपल्या ह्या स्वस्तिकाच्या उभ्या 14 लाईन झालेल्या आहेत. अजून 7 लाईन आपल्या बाकी आहे. हा व्हिडिओ बराच मोठा होतो, मी एवढा वेळ तो कंटिन्यू नाही करू शकत. तर मी हा 3 पार्टमध्ये करते. मागच्याही भागात मी तेच सांगितलं होतं की हा 3 पार्टमध्ये करते म्हणजे तुम्हालाही समजायला सोपा जाईल आणि मला करायलाही सोपा जाईल. तर हा सेकंड पार्ट आपण आज इथे पूर्ण केलेला आहे. तर सांगितल्याप्रमाणे तुम्ही हे दोन्ही पार्ट विणून घ्या, म्हणजे पहिला पार्ट आणि सेकंड पार्ट. आणि थर्ड पार्ट झाल्यानंतर तुमच्या कलाकृती ज्या आहेत तयार झालेल्या त्या मला शेअर करा, म्हणजे मी चॅनलवर त्या पोस्ट करू शकेल. किंवा आधीही कोणत्या डिझाईन जर तुम्ही माझ्या चॅनलवर पाहून केलेल्या असतील तर तुम्ही तुमचं नाव आणि ती कलाकृती कोणत्या रंगसंगतीत केली आहे त्याचे फोटो पाठवू शकता. तर तिसऱ्या पार्टची तुम्हाला जेवढी उत्सुकता आहे बघण्याची तेवढीच मला करण्याची आहे. त्यामुळे थोडासा 1-2 दिवसाचा गॅप देऊन तिसरा पार्ट करेल. तोपर्यंत हे 2 पार्ट तुम्ही करून घ्या. धन्यवाद.